नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. कसे आहात मंडळी? मी आज तुम्हाला घेऊन आलोय बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील घाट दरवाजाच्या ठिकाणी. कारण तुम्ही बहुतेकांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा छावा चित्रपट पाहिला असेलच. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूरची लूट कशी केली याचा एक सीन दाखवण्यात आला होता. तो सीन आपण प्रथम पाहूया. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. मंडळी, ही एक मोहीम अशी होती की जिने मुघल साम्राज्याला जोरदार धक्का दिला. 1681 फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याचे व्यापारी आणि आर्थिक केंद्र असलेल्या बऱ्हाणपूरवर हल्ला चढवला आणि अगदी थोडक्या सैन्यासह संपूर्ण बऱ्हाणपूर लुटले आणि बेचिराग केले. या थरारक मोहिमेत मराठ्यांना अब्जावधीची संपत्ती मिळाली. त्यात सोनं, चांदी, रत्ने, हिरे, मलमलचे कापड आणि प्रचंड प्रमाणात शस्त्रसामुग्री मिळाली. इतिहासकारांच्या मते ही लूट जवळपास 1 कोटी रुपये होती. हो मंडळी, त्या काळातील 1 कोटी रुपये. तर मंडळी, प्रश्न पडतो की ही लूट नेली गेली कुठे? तर मंडळी, ही लुटलेली संपत्ती घेऊन मराठा सैन्याने पन्हाळगड आणि विशाळगडाकडे कूच केली. मुघल सैन्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी त्यांना चकमा दिला आणि खजिना सुरक्षितरित्या गडावर पोहोचवला. आणि तो रस्ता असावा बऱ्हाणपूर, एदलाबाद आताचे मुक्ताईनगर, बोदवड, रोहिणखेड, देऊळघाट आणि कोल्हापूरचा पन्हाळगड. कारण त्यावेळी मंडळी हाच एक सुरक्षित राजमार्ग होता. त्या कारणे माझ्या छत्रपती संभाजी राजांचे पाय माझ्या या बुलढाण्याच्या भूमीला लागले असावेत असा मला अंदाज आहे. कारण बऱ्हाणपूर ते कोल्हापूर हा रस्ता सोयीस्कर होता. तुम्हाला काय वाटते मंडळी? मंडळी कमेंट जरूर करा. मंडळी, ही संपत्ती महाराजांनी सैनिकांना बक्षीस, गडाच्या बळकटीकरणासाठी, शस्त्र खरेदीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी वापरली. असे होते आमचे संभाजी महाराज. तर मंडळी, आता मी तुम्हाला तो रस्ता कोणता होता हे दाखवणार आहे. पाहूया तो रस्ता कसा होता. तर प्रथम हा नकाशा पहा मंडळी. माझ्या मते हा जो रस्ता आहे, हा तुमच्या समोर जो रस्ता दिसतो, हा रस्ता रोहिणखेड मार्गे येतो आणि हा जातो देऊळघाटकडे आणि देऊळघाटवरून बीड मार्गे कोल्हापूरकडे. तर मंडळी, हा रस्ता थेट आग्र्यापर्यंत जातो आणि तेथून आग्र्यावरून हा रस्ता येतो बऱ्हाणपूरला आणि बऱ्हाणपूरहून मुक्ताईनगर, जुने हे एदलाबाद होते, आता मुक्ताईनगर झाले, आणि तिथून रोहिणखेड आणि रोहिणखेडवरून हा रस्ता येतो घाट दरवाजापर्यंत. तर हा डोंगर दऱ्यांनी वेढलेला हा रस्ता अतिशय सुरक्षित असा रस्ता होता मंडळी. त्यावरून मला असा अंदाज येतोय की ही जी बऱ्हाणपूरची लूट होती, ही लूट या मार्गेच पन्हाळगडावर नेली असावी. त्या योगे छत्रपती संभाजी राजांचे पाय या भूमीला लागले असावेत. तर मंडळी, माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? मी एक नकाशा सुद्धा याच्यासोबत जोडत आहे मंडळी. तो नकाशा टेंटेटिव्ह नकाशा आहे. तर त्या नकाशाच्या आधारे ही माहिती मी प्रस्तुत केलेली आहे मंडळी. तर तुम्हाला काही माहिती असल्यास मला कमेंट जरूर करा आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.